नमस्कार. जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. युवक काँग्रेस, विश्वसंवाद फाउंडेशन, शिवप्रतिष्ठान आणि ग्रामपंचायत सावंतपूर यांच्या पुढाकारानं 4 खोंडांना जीवनदान मिळालं. घटना अशी घडली, काल बलवडी येथे कत्तलीसाठी घेऊन जाणारी जवळपास 104 जिवंत खोंडे प्रशासनाच्या माध्यमातून पकडण्यात आली. याच भीतीने कत्तलीसाठी घेऊन जात असताना अज्ञात व्यापाऱ्याने सावंतपूर वसाहत हद्दीमध्ये जवळपास 5 खोंडे रात्री सोडून दिली होती. 5 ते 6 दिवसांची ही खोंडे रात्रीपासून खूप ओरडत होती, भुकेनं व्याकुळ झालेली होती. खरं तर या खोंडांचा मृत्यूशी संघर्ष सुरू होता. सकाळी ही बातमी समजताच त्यांना गोशाळेमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. पण जर्सी गायीची खोंडे असल्यामुळे कोणत्याच गोशाळेत त्यांना घेतलं जात नव्हतं. तालुका पशुसंवर्धन खाते, पलूस पोलीस ठाणे आणि पलूस तहसीलदार कार्यालय येथील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांशी या विषयावर सविस्तर चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न सर्वांनी केला. परंतु कोणत्याच गोशाळेत ही जनावरे घेत नसल्यामुळे त्यांच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाला होता. डॉक्टर विशाल पाटील यांच्या माध्यमातून घोलपवाडी मसूर येथील श्री भगवान महावीर गोशाळा येथे या खोंडांची जबाबदारी घेतली जाईल याची खात्री मिळाल्यानंतर त्यांच्यावर योग्य उपचार करून दूध औषधे देऊन त्यांची गोशाळेमध्ये रवानगी करण्यात आली. पलूस तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय पवार, पलूस तालुका पोलीस प्रमुख सुशांत पाटील, नायब तहसीलदार राजेंद्र पाटील, याचबरोबर सावंतपूर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी, याचबरोबर उषाताई साळुंखे यांनी मोलाचं योगदान दिलं, मोलाचं सहकार्य दिलं. या खोंडांना गोशाळेत पाठवण्यासाठी पलूस कडेगाव युवक काँग्रेसचे महासचिव आणि सावंतपूर ग्रामपंचायतीचे सदस्य मंगेश मोटे, विजय सावंत, भारत घाटगे, जयवंत पवार, प्रदीप सावंत, गोरक्षक मारुती खोत, शिवप्रतिष्ठानचे ऋषिकेश पाटील, आदित्य खंबाळे, संतोष जाधव, याचबरोबर युवक काँग्रेसचे ऋषिकेश घाटगे, प्रशांत सावंत, निशिकांत धायगुडे, पवन पवार, प्रशांत जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. जनता न्यूजसाठी दीपक पाटील, भिलवडी.